नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 31 जानेवारी आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 700 ते 800 मध्ये आहे आणि अजून मागून येणारी आवक जर मिळवली तर 800 ते 850 900 पर्यंत आवक जाऊ शकते। बघू काय बाजारावर निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण बघितलं काल हायेस्ट 1500-1600 मध्ये निघालेला लाल कांदा आणि कमीत कमी 400-500 पर्यंत जातोय आणि सरासरीमध्ये आपण बघितलं 1000 1100-1200 पर्यंत चालू आहे। पुढं 2000 2100-2200 मध्ये निघत होता हायेस्ट। आज काल आपण बघितलं 1500-1600 मध्ये निघालेलं आहे। बघू आज काय निघतं बाजारभावामध्ये। दररोज बाजारभावामध्ये बदल होतोय, 100-150 कमी होत चाललाय आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। सरासरी हायस्ट लोस्ट काय निघते ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी काचक्यांचा बाजारभाव सांगेल आणि मित्रांनो, जशी कांद्याची क्वालिटी राहील तसं बाजारभाव जाता असतो। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईनला आलो आपण। किती गेलो? 800 रुपये जायले बघू शकतो मी कांदा। 800 रुपये, 800 रुपीज। कुठले आपण? जोपूळचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। 1180 रुपये बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1180 रुपये, 1180, 1180 रुपये। मिक्स साईज आहे, 45 ते 55 साईज मध्ये कांदा आहे। कुठला आहे कांदा? नांदरखेडा। कोणतं बियाणं होतं काकाचं? घरगुती बियाणं आहे, नांदरखेडा, ठीक आहे। पुढे बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे। किती गेला आता? 1100 रुपये, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? ठीक आहे, देवला आंतरवेली। कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं। पुढे बघू किती गेलं? 800 रुपये। 800 रुपये बघू शकतो, 800 रुपये, 800 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची, ठीक आहे। किती गेला? 1200 रुपये, 1200 रुपीज, 1200 बघू शकतो। कुठला आहे कांदा? तळेगावरी। आणि कोणतं बियाणं होतं? बरं, नारळी बियाणं आहे, बरं। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेला? 790 रुपये, 790 रुपीज। कुठला आहे कांदा? कान मंडळ, ठीक आहे। किती गेले? किती? 750 रुपये, बरं। 750 रुपीज, बरं। कुठले दादा? बरं। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेला? 1060 रुपये, 1060 रुपये, 1060 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे। कितीने कमी गेला आज? 250 रुपयांनी। काल किती गेला? काल 11.5, 11.5 रुपये जायला होतं। अच्छा, ठीक। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, बरं। 1070 रुपये, 1070 रुपीज। कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? डबल पत्ती कातरणीचा कांदा। पुढे बघू किती गेला? 939, 939, फक्त 901, 901 फक्त, 901 जाईल, 901 रुपीज, बरं। भरपूर कमी केला आता मार्केट रेट डाऊन झाला। माग किती जात होता? कालचा जाईल 1315, 1315 काल गेला होता, बरं। कोणतं बियाणं होतं याचं? हे आमचं घरचंच काय म्हणते आज? काय घरचंच बियाणं आहे डबल। अच्छा अच्छा, बरं। आज कितीने कमी वाटतं तुम्हाला? मग आता पहा ना तुम्ही, 400 रुपये, 300-400 नि बदलला, ठीक आहे। इकडं कोण काय गेलो? 1345 रुपये, 1345 रुपीज, 1345। कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा। आणि कोणतं बियाणं होतं? डबल पत्तीमध्ये बियाणं आहे, सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये कांदा आहे। काल परवा किती गेला होता? कालचं 1500 होईल, 1500 होईल। आज भरपूर कमी गेला कांदा। नाही ते नारळी होती, हे डबल पत्ती। अच्छा, ठीक आहे, धन्यवाद।
बघ तुम्ही किती किलो 1450 रुपये 1450 रुपीज 1450. कुठला कांदा? कातरण्याचा कांदा आहे. काल किती गेला होता? काल 1475 जायला होता. बरं बघू शकतो मी. कोणतं बियाणं बोलले? हे डबल पत्ती बियाणं आहे. ठीक. किती गेला? 1500 रुपये. बघू शकतो मी 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. कोणतं बियाणं आहे? नारळी बियाणं आहे ना. ठीक. काल परवा किती गेला होता? 1400 रुपये गेला होता. अच्छा ठीक. किती गेलं? 1452 1452 रुपीज 1452. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा. कोणतं बियाणं होतेच? नारळी बियाणं आहे. ठीक आहे 1452. काल परवा किती गेला होता? काल 1400 रुपये गेला होता. ठीक. किती गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये. कुठला आहे कांदा? बरं. आणि कोणतं बियाणं होतं? डबल पत्ती बियाणं आहे. ठीक आहे 1445. 1361 जाईल का? 1361 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. बरं ठीक. कोणतं बियाणं होतं? बरं ठीक. 1200 रुपये 1200 रुपीज 1200 रुपये. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. 1200 रुपये जाईल. कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल पत्ती. काल परवा किती गेला होता? 1250 गेला होता. ठीक. किती गेला? 1431 1431 रुपीज 1431 रुपये. कुठला आहे कांदा? कातरणी. काल परवा किती गेला होता? 13.5 गेला होता. बरं ठीक आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल पत्ती बियाणं. बरं बघ शकतो तुम्ही. हे किती गेलो? 1000 रुपये ना? 1000 रुपये जायले 1000 रुपीज. कातरणीचा कांदा आहे 1000 रुपये. ठीक. किती गेलंय? 1361 1361 रुपीज 1361. कुठला कांदा हा? तळेगावचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? डबल पत्ती चायना. ठीक आहे. पुढे बघू. तर मित्रांनो पहिल्या लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण. बघू शकतो मी. गोल्टी आहे. सुपर गोल्टी आहे. किती गेली दादा? 551 रुपये जायले 551 रुपीज. कुठले दादा आपण? दोडांबे. बघू शकतो मी क्वालिटी. मांग किती जात होती गोल्टी? मांग किती जात होती गोल्टी? 900 अशी जात होती ना. ठीक आहे. गोल्टीमध्ये बी कमी झालं आहे ना. बरं बघू शकतो मी. गोल्टा मीडियम मिक्स आहे. किती गेलं? 950 रुपये 950 रुपीज 950 रुपये. कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? अच्छा ठीक आहे. पुढं बघू. 1250 जाईल. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी कांदा आहे. 50-55 साईज आहे कांद्याला. डबल पत्तीमध्ये 12.25 ना. कुठला आहे कांदा? मागे किती जात होता कांदा? 1600 पर्यंत गेलाय. बरं 1225 रुपीज. कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल पत्ती बियाणं आहे. बरं ठीक. किती गेली खाद? 200 रुपये खाद जाईल. बघू शकतो खादची क्वालिटी 200 रुपीज. कुठले आपण? ठीक. किती गेला दादा कांदा? 900 रुपये कांदा जाईल. बघू शकतो मी. 900 रुपीज 900 रुपये. माग 1100-1200 जात होता हाच कांदा 2-3 दिवस अगोदर. आज 900 रुपये गेला. बरं कुठले दादा आपण? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं माहिती का? घरगुती बियाणे. ठीक आहे. माग आला होता का तू? नाही ना. ठीक. किती गेली गोल्टी? 512 रुपये. बघू शकतो मी. 512 रुपये 512 रुपीज. कुठले आपण? वडनेर भैरव. ठीक. किती गेली हो खाद? 400 रुपये 400 रुपये जाईल. बघू शकतो मी. कुठले आपण? बरं ठीक. 800 रुपये सुपर गोल्टा माल आहे. बघू शकतो
गोल्टा गोल्टी मिक्स आहे 800 रुपये. सुपर ड्राय माल. कुठले? तांगडी. आणि कोणतं बियाणं होतं याचं? कातरणीचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघ. किती गेली गोल्टी? 800 रुपये. बघतो गोल्टा गोल्टी मिक्स आहे मित्रांनो. कुठले आपण? खडक ओझर. आणि याचं कोणतं बियाणं होतं? बियाणं कोणतं होतं? बरं 800 रुपीज. पुढं बघू. बघतो क्वालिटी. किती गेली? 825. 825 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं. दरसवाडीचा कांदा आहे. 825 जाईल. 825 रुपीज. मीडियम साईज कांदा. बरं पुढं बघू. माग किती जात होता कांदा? 1200-1300 पर्यंत. 400-300 कमी झालेलं आहे. ठीक. किती गेलं? 1000 रुपये. बघतो तुम्ही 1000 रुपये जाईल. 1000 रुपीज. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? देवपूरचा कांदा. बरं किती गेला काका? आज 1426 गेला. 1426. 1426 रुपीज. कातरणे ना. डबल पत्तीमध्ये सुपर साईज कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. 55-60 साईज आहे कांद्याला. कातरणीचा कांदा आहे. 1819-2000 पर्यंत जाणारा कांदा आज 1426 जाईल. बर माग किती गेले होते? माग आलेत तेव्हा मग 15-52. परवाच्या दिवशी का काल? परवाच्या दिवशी. अच्छा ठीक आहे. आज कमी झालं मार्केट. कमी झालं ना. मालाच्या मानाने खूप कमी गेलं. तरी किती कमी गेलं काय वाटतं असं? हा माल तरी या रेंजला तरी 15-16 15-16 जायला पाहिजे होतं. अच्छा आत्ताच्या याच्यात ना. आत्ताच्या परिस्थितीमध्ये. बरोबर. बियाणं कोणतं होतं त्याचं? नारळी. कुठला बोलले कांदा? कातरणी ना. ठीक आहे. नारळी बियाणं आहे मित्रांनो. बघतो तुम्ही. ठीक. पुढं बघू. किती गेलं साहेब? 1452 जायले. 1452 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. बघू शकतो तुम्ही साईज कांद्याची. सुपर क्वालिटी कांदा आहे. डबल पत्तीमध्ये. 50 ते 60 मध्ये साईज आहे कांद्याला. बरं कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी. मांग किती गेलं होतं कांदा? काल 1560 काल 1560 गेला होता. आज भरपूर कमी गेला. 100 रुपयांनी कमी गेला आज. बरं आणि माग किती जायचा मागच्या हप्त्यात? 1700. अच्छा ठीक. बरं पुढं बघू.